मागच्या 24 तासात विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटला आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। तुम्ही पाहत आहात तुमचाच आवडता द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनल। संपूर्ण महाराष्ट्रात आज दिवसभरात कोणत्या जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता असणार आहे आणि येत्या 30 तारखेच्या मधात राज्यामध्ये नेमकी पावसाची स्थिती कशी असणार आहे या संदर्भातली माहिती तुम्हाला सविस्तरपणे मी देण्याचा प्रयत्न करणार आहोत। न्यूमरिक डेटा मॉडेल आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस दाखवत आहे या संदर्भात पण आपण सविस्तरपणे बोलणार आहोत। तात्पुरता आपल्या या चॅनलवर नवीन असल्यास नक्की आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा। समोरील इमेजमध्ये आपण पाहू शकता IMD द्वारा प्रकाशित सॅटेलाइट इमेज आहे। यामध्ये आपण पाहू शकता महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, तर विदर्भातील काही भागांमध्ये सध्याच्या काळामध्ये जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गर्जनासोबत आपल्याला पाऊस पाहायला भेटत आहे। सध्याच्या काळात जर आपण देशातले हवामान प्रणाली बघितल्या तर कमी दाबाचा पट्टा कर्नाटकाच्या भागापासून तमिळनाडूच्या भागापर्यंत येत आहे। एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बिहार आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये बनलेला आहे, तसेच एक सायक्लोनिक सर्क्युलेशन राजस्थानच्या आसपासच्या भागामध्ये बनलेला आहे। इथून या सायक्लोनिक सर्क्युलेशनपासून बिहारचा आसपासचा सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे, याच्या मधात एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे। याच्या व्यतिरिक्त जास्त काही हवामान प्रणाल्या सक्रिय आपल्याला दिसत नाही आहेत। महाराष्ट्रामध्ये आपल्याला सध्याच्या काळात अरबी समुद्रामधून आणि बंगालच्या उपसागराकडून मॉइश्चर पोहोचताना दिसत आहे आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी हलका पाऊस तर काही ठिकाणी गर्जनासोबत आपल्याला पाऊस पाहायला भेटत आहे। आज पण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसोबत पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। सध्या मी जेव्हा तुमच्यासाठी हे व्हिडिओ बनवत आहे सध्याच्या काळात भंडारा आणि गोंदियाच्या आसपासच्या भागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। नागपूरच्या उत्तर भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे, तसंच अमरावती आणि त्याला लागतवरतीचा काही भाग आहे वाशिमचा, या भागात सुद्धा काही ठिकाणी हलका पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत। बाकी ढगाळ वातावरण बुलढाणा आणि अकोल्याच्या भागामध्ये आपल्याला दिसत आहे, तसंच नांदेड आणि त्याला लागतवरतीचा उस्मानाबाद, लातूर आणि काहीसा भाग आहे त्याला लागलेला सोलापूरचा, या भागात आपल्याला ढगाळ वातावरण काही ठिकाणी दिसत आहे। तसंच आपण पाहू शकता मुंबई आणि त्याचा आसपासच्या भागापासून तर रत्नागिरीच्या भागापर्यंत ढगाळ वातावरण दिसत आहे। घाटमाथ्याच्या भागामध्येही ढगाळ वातावरण दिसत आहे। पुणे आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक स्वरूपात हलके ढग आहेत। तसंच इकडे नाशिक, नंदुरबार, धुळे या भागातसुद्धा काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे। 17 तारखेपासून तर 30 तारखेच्या मधात आपल्या राज्यामध्ये कशी पावसाची स्थिती असणार आहे या संदर्भात तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला। तर 17 तारखेपासून 23 तारखेच्या मधात कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पाऊस अधिक दाखवत आहे, तसंच विदर्भाच्या अनेक भागामध्ये पाऊस अधिक पडण्याची शक्यता आहे, तसंच मराठवाड्याच्या भागात सुद्धा पाऊस अधिक पडणार आहे असं हा मॉडेल आपल्याला दाखवत आहे। तसंच 24 तारखेच्या मधात आणि 30 तारखेच्या मधात कसं आपल्या महाराष्ट्रामध्ये नेमकं राहणार आहे तर आपण पाहू शकता कोकण किनारपट्टीच्या भागात सर्वाधिक पाऊस पडणार आहे, तसंच विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे। म्हणजे जेमतेम 24 तारखेपासून 30 तारखेच्या मधात राज्याच्या अनेक भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे अशी शक्यता आपल्याला इथे दिसत आहे। तसंच आपण पाहू शकता दुसऱ्या मॉडेलमध्ये तर यामध्ये आपल्याला जास्त काही पाऊस 17 तारखेपासून 23 तारखेच्या मधात इंटेन्सिटी जास्त काही पावसाची दाखवत नाही आहे, पण 24 तारखेपासून 30 तारखेच्या मधात खूप जास्त इंटेन्सिटीचा पाऊस आपल्या राज्यामध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे। म्हणजे 24 तारखेनंतर आपल्याला मोठा पाऊस राज्याच्या अनेक भागामध्ये पाहायला भेटू शकते। आज दिवसभराचं जर आपण न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितला तर आज दिवसभर विदर्भातील अनेक भागामध्ये विजांसोबत पाऊस होण्याची शक्यता आहे। खास करून नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। तसंच अकोला, बुलढाणा आणि वाशिमच्याही काही भागात आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे विजांसोबत। औरंगाबाद, अहमदनगर तसंच इकडे नांदेड, परभणी, हिंगोली याच्या आसपासच्या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तसंच इकडे लातूर आणि उस्मानाबादच्या आसपासच्या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। कोल्हापूर, सोलापूर आणि सांगलीच्या आसपाससुद्धा काही ठिकाणी लोकलाइज्ड ढग तयार होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे। नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगावच्या भागातसुद्धा जर की स्थानिक ढग तयार झाले तर पाऊस होण्याची 1-2 ठिकाणी शक्यता राहणार आहे।
कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे, पण इंटेन्सिटी लाईट टू मॉडरेट होण्याची इथे शक्यता दिसत आहे। तर उद्या दिवसभरात विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। पूर्वीपासून तर पश्चिमी विदर्भाच्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे अशी शक्यता आहे। मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार, तसंच मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आणि कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस वाढणार आहे। मुंबईपासून तर रत्नागिरीच्या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। तसंच आपण येणाऱ्या 20 तारखेबद्दल सांगितलं तर 20 तारखेला विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि कोकण किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागात पावसाचा जोर कमी असणार आहे, तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे। तसंच येणाऱ्या 21 तारखेबद्दल जर तुम्हाला मी सांगितलं तर 21 तारखेला कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। तसंच विदर्भात पावसाचा जोर कमी होताना दिसणार आहे आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागामध्ये वाढताना दिसणार आहे। विदर्भात पाऊस होणार आहे, पण तुरळक ठिकाणी असणार आहे, आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होणार आहे, जसं की आता वाईड स्प्रेड रेनफॉल आपल्याला पाहायला भेटणार आहे। तसंच येणाऱ्या 22 तारखेबद्दल जर मी तुम्हाला सांगितलं तर 22 तारखेपासून राज्याच्या संपूर्ण भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। आपण पाहू शकता विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे, तसंच कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातीलही काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार तर काही ठिकाणी इंटेन्सिटी लाईट टू मॉडरेट होण्याची इथे शक्यता दिसत आहे। तसंच येणाऱ्या 23 तारखेबद्दल तुम्हाला जर मी सांगितलं तर 23 तारखेला विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्याही काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। यासमोर जे पण अपडेट्स राहील नक्कीच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेल। आज दिवसभराचा संपूर्ण राज्याचा जर आपण हवामानाचा अंदाज घेतला तर आज दिवसभर बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे आणि काही ठिकाणी मुसळधारसुद्धा पाऊस होण्याची इथे शक्यता दिसत आहे। जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची या भागामध्ये शक्यता आहे, तर काही ठिकाणी ढग गरजून जाण्याची या भागामध्ये शक्यता आहे, तर काही भागामध्ये फक्त हलका पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे। जर की स्थानिक ढग तयार झाले तर 1-2 ठिकाणी नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिकच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे। बाकी मुंबईपासून तर रत्नागिरीच्या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे, पण कोस्टल भागात जास्त शक्यता आहे, अंतर्गत भागात शक्यता कमी आहे। तसंच पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात जर की स्थानिक ढग तयार झाले आणि इंटेन्सिटी जास्त राहिली तर या भागामध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे आणि इंटेन्सिटी जर की ढग चांगले डेव्हलप झाले तर या भागामध्ये इंटेन्सिटी लाईट टू मॉडरेट राहण्याची शक्यता दिसत आहे। तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकं। जर तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर नक्कीच या व्हिडिओचा खाली कमेंट करा।